मम्मीच्या एका फोननी सगळी धावपळ झाली माझी. आधीच्या व्लॉग मधलं हे कार्टून कॅरेक्टर आता घरच्या रस्त्याने लागलं होतं. तेवढ्यात कॉलेज आलं. मी तर काही इथे शिकले नाही, पण मैत्रिणीच्या मात्र जीवावर आलं. म्हणे आम्ही होतो तेव्हा काहीच नव्हतं, आता सगळं बदलून गेलं. मी म्हटलं तसंच असतं बाई, आमच्या मोर्शीतलं लावटी तर आमची जायचीच वाट बघत होतं. आमच्या वेळेस आमच्या क्लासला साधा दरवाजाही नव्हता. असो, नशिबाचा खेळ. आता इथे तर माझी चांगलीच वाट लागली, कारण मला पुलावरून गाडी चालवायचा फोबिया, त्यात रस्ता खराब आणि 4 छान लावायला बकऱ्या. मैत्रीण म्हणे चल चल काही होत नाही. म्हटलं तुला इथपर्यंत जिवंत आणलं, गपगुमान मागे बसून राहा, नाहीतर दिन नाल्यात गाडी टाकून. हा पूल जरा हाईटनी कमी आणि लांबही नव्हता, म्हणून मी कसं तरी मॅनेज केलं. पण मोर्शीच्या डॅमवरच्या पुलावर गाडी चालवणं तर दूर, मी कुणाचा हात पकडल्याशिवाय चालवू शकत नाही. एवढाच जास्त फोबिया आहे मला. घरी गेल्यावर मॅडमनी एक रेसिपी बनवली, इन्स्पायर्ड फ्रॉम युट्यूब शॉर्ट्स. लसूण तळायचे, क्रश करून त्यात चिली फ्लेक्स नसेल तर तिखट, ऑरिगॅनो नव्हतं तर धनिया पावडर, बटर टाकून मिक्स करून काय तर त्यात कोथिंबीर वगैरे लावून ते ब्रेडला लावून त्याच्यावर चीज टाकून ते भाजून घ्यायचे. झाली शेवटी रेडी. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू नका, एक नंबर बकवास झाली होती. गार्लिक ब्रेड कमी, बेकारलिक ब्रेडच जास्त वाटत होते. तेवढ्यातच मम्मीचा कॉल आला, लवकर घरी ये म्हणे. का तर ज्याच्या लग्नासाठी एवढी पायपीट चालू आहे त्याचा अचानक केळवण्याचा प्रोग्राम अरेंज केला होता. मग घाई गडबडीत घरी पोहोचले. जे काय मला वेळेवर दिसलं ते दिलं चिटकवून, आणि शेवटी घाई गडबडीत का होईना कसा बसा केळवण्याचा प्रोग्राम पार पडला. चला आता भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.